स्नेहा वय 28 ही एक प्रसिद्ध सोशल मीडियावर होती. तिचे इंस्टाग्रामवर 2 मिलियन फॉलोअर्स होते. तिचं आयुष्य म्हणजे फक्त कॅमेरा, रिंग लाईट आणि फिल्टर होतं. तिचा 6 वर्षाचा मुलगा आर्यन अनेकदा तिच्या व्हिडिओमध्ये दिसायचा. लोक कमेंट करायचे. पण कॅमेरा बंद झाला की स्नेहलचं रूप वेगळं असायचं. त्या दिवशी रविवार होता. स्नेहा बेडरूममध्ये मेकअप करून तयार झाली होती. तिला मदर्स डे स्पेशल रील बनवायचा होता. थीम होती आईचं प्रेम, जगातील सर्वात सुरक्षित जागा. बाजूच्या हॉलमध्ये आर्यन खेळत होता. तो एकटाच होता कारण बाबा बिझनेसने ट्रिपवर गेले होते. आर्यन धावत बेडरूममध्ये आला. त्याच्या हातात एक तुटलेलं खेळणं होतं. मम्मा मम्मा हे बघ ना, हे तुटलं, मला भीती वाटते. ते सोप्याखाली गेलंय. स्नेहा रिंग लाईट सेट करत होती. ती चिडली. आर्यन, तुला कितीदा सांगितलं हे? मी शूट करते. मध्ये मध्ये नको येऊ. जा बाहेर खेळ. मी 10 मिनिटात येते. मला मूड खराब नकोय माझा. गेट आऊट. तिने आर्यनला रागाने हॉलमध्ये ढकललं आणि बेडरूमचा दरवाजा आतून लॉक केला, जेणेकरून आर्यनचा आवाज व्हिडिओमध्ये येऊ नये. बिचारा आर्यन रडवेला झाला. तो हॉलमध्ये एकटाच खेळू लागला. रेकॉर्ड सुरू झालं. बेडरूममध्ये स्नेहा कॅमेऱ्यासमोर अतिशय भावूक होऊन ॲक्टिंग करत होती. बॅकग्राऊंडला एक इमोशनल गाणं वाजत होतं. तुमसे नाराज नाही जिंदगी. स्नेहा होठाची हालचाल करत होती. डोळ्यातून खोटे अश्रू काढत होती. कॅप्शन होतं, माझ्या मुलासाठी मी काही करू शकते. तोच माझा विश्वास आहे. ती 10-15 मिनिट त्या बंद खोलीत रील बनवण्यात मग्न होती. तिने 5-6 रिटेक घेतले. बाहेर हॉलमध्ये काय चाललंय याचा तिला थांगपत्ता नव्हता. इकडे हॉलमध्ये आर्यन खेळता खेळता स्टोअर रूममध्ये गेला. तिथे एक जुनी मोठी लाकडी पेटी ठेवली होती. ती स्नेहाचे व्हिडिओ शूटसाठी आणली होती. त्या पेटीचं झाकण उघडं होतं. आर्यनला लपाछपी खेळायची हुक्की आली. त्याला वाटलं, मी यात लपतो, मम्मी आली की तिला थप्पा करीन. तो त्या मोठ्या पेटीत उतरला. तो आत बसला आणि चुकून त्याचा हात झाकणाला लागला. त्या जुन्या पेटीचं झाकण दडाम करून खाली पडलं. त्या पेटीला बाहेरून ऑटो लॉक होतं. ते जुन्या पद्धतीचं होतं. झाकण पडताच कडी अडकली. पेटी लॉक झाली. आर्यन अंधारात घाबरला. तो ओरडू लागला, मम्मा मम्मा दार उघड, मी अडकलोय. तो पेटीवर हाताने बुक्का मारत होता. धड धड धड. त्या पेटीत हवा जायला जागा नव्हती. ऑक्सिजन कमी होऊ लागला. त्याचा श्वास गुदमरू लागला. तो जीवाच्या आकांताने ओरडत होता, मम्मा वाचव मम्मा. पण बेडरूममध्ये स्नेहाच्या कानात एअरपॉड्स होते. ती गाण्यात मग्न होती आणि तसंही तिने दरवाजा साऊंड प्रूफ केला होता. तिने आपलं परफेक्ट रील बनवलं. ते एडिटिंग केलं, फिल्टर लावलं आणि पोस्ट केलं. काही मिनिटातच लाईकचा पाऊस पडू लागला. हजारो कमेंट्स आल्या. स्नेहा खुश झाली. ती रूम बाहेर आली. आर्यन कुठे? माझा बाळ. हॉल शांत होता. तिला वाटलं तो लपला असेल किंवा झोपला असेल. तिने पूर्ण घर शोधलं. किचन, बाल्कनी, सोप्याखाली. आर्यन कुठेच नव्हता. ती घाबरली. तिने सोसायटीच्या वॉचमनला फोन केला. माझा मुलगा खाली आलाय का? वॉचमन म्हणाला, नाही मॅडम, कोणीच नाही आलं. स्नेहाची अवस्था वेड्यासारखी झाली. ती रडत रडत पुन्हा घरात आली. अचानक तिची नजर त्या स्टोर रूमकडे गेली. तिथे ती जुनी पेटी ठेवली होती. ती पेटी तिला थोडी हल्ल्यासारखी वाटली नाही, पण तिला तिथे संशयास्पद शांतता जाणवली. ती धावत गेली. तिने पेटी उघडण्याचा प्रयत्न केला. ती लॉक होती. तिच्या काळजाचं धस झालं. तिने कसं तरी करून स्क्रू ड्राईव्हने ती कडी तोडली आणि झाकण उघडलं आणि स्नेहाची जी किंकाळी फोडली ती पूर्ण इमारतीने ऐकली. आत आर्यन पडला होता. त्याचं शरीर निळं पडलं होतं. त्याचे डोळे उघडे होते आणि चेहऱ्यावर एक भयंकर भीती होती. तो मम्माला हाक मारत मारत गुदमरून गेला होता. त्याच्या हाताची नखं पेटीच्या आतल्या बाजूला ओरबाडून तुटली होती. स्नेहा त्याला हलवू लागली. आर्यन, उठ ना बाळ, मम्मा आली बघ, उठ ना. ती त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. डॉक्टरांनी चेक केला आणि मान हलवली. मृत्यू होऊन किमान 20 मिनिट झाली आहे. गुदमरून जीव गेला आहे. पोलीस आले. त्यांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. स्नेहा आकांताने रडत होती. तिचं आयुष्य संपलं होतं. पोलीस इन्स्पेक्टर जाधव तपासणीसाठी घरी आले. त्यांना शंका होती की नक्की त्यावेळी काय घडलंय. त्यांनी स्नेहाचा मोबाईल जप्त केला.
इन्स्पेक्टरने गॅलरी उघडली. त्यात तो शेवटचा व्हिडिओ होता जो स्नेहा एडिट करण्याआधी रेकॉर्ड केला होता. या व्हिडिओमध्ये गाणं नव्हतं, फक्त स्नेहाची ॲक्टिंग आणि आजूबाजूचा आवाज होता. इन्स्पेक्टरने हेडफोन लावले आणि तो व्हिडिओ प्ले केला. व्हिडिओमध्ये स्नेहा हसत होती, रडल्याचं नाटक करत होती, पण व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला अतिशय बारीक पण स्पष्ट आवाज रेकॉर्ड झाला होता. धड 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 पेटी मारल्याचा आवाज आणि एका लहान मुलाचा गुदमरलेला क्षीण आवाज. मम्मा वाचव मम्मा. स्नेहा कॅमेऱ्यासमोर ॲक्टिंग करत होती. माझ्या मुलासाठी मी जीव देऊ शकते. आणि त्याच क्षणी बॅकग्राऊंडला तिचा मुलगा खरोखर जीव देत होता. तिच्या कॅमेराने त्याचा मृत्यूचा आवाज रेकॉर्ड केला होता. तो तिने एअरपॉड्स आणि लाईटच्या नादात ऐकला नाही. जेव्हा पोलिसांनी स्नेहलला तो ऑडिओ ऐकवला, स्नेहलचे स्वतःचं डोकं भिंतीवर आपटून घेतलं. मी मारलं, माझ्या रीलने त्याला मारलं. मी जगाला दाखवायला प्रेम करत होते, पण माझं बाळ शेजारच्या खोलीत मरत होता. आज स्नेहा मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे. ती कोणाशीच बोलत नाही. ती फक्त भिंतीवर बोटं फिरवते, जणू काही ती पेटी उघडण्याचा प्रयत्न करते आणि अधूनमधून ओरडते, कट कट, रिटेक घ्या. माझा आर्यन परत येईल. पण आयुष्यात रिटेक नसतात. सोशल मीडियाच्या आभासी जगात आपण इतके हरवतोय की वास्तवातल्या आपल्या माणसाच्या हाका आपल्याला ऐकू येत नाही. मोबाईलच्या स्क्रीन बाजूला ठेवा आणि आपल्या मुलांकडे बघा, कारण लाईक्स लाख मिळतील पण गेलेला जीव पुन्हा मिळणार नाही. मुलांसाठी परफेक्ट आई सोशल मीडियावर नाही तर घरात बना. वाचण्यात आलेली सत्य घटनेवर आधारित. आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.